आज लीनाताई आपल्या सोबत उभ्या आहेत तिकडे पनवेल मधून. कशासाठी उभ्या आहेत? का या सगळ्यांचा घरी वेळ जात नाही म्हणून विधानसभेत जायचे? जसा नितीन तुमच्यासाठी लढतोय, खरं म्हटलं तर निवडणूक जवळ आल्यानंतर आणखीन काही आले होते पैसेवाले, साहेब आम्हाला उमेदवारी द्या, आम्हाला उमेदवारी द्या. माझ्याकडे पैसा कोण किती होतो याला किंमत नाही, निष्ठेने हातामध्ये भगवा कोण धरतो याला मी किंमत देतो. आणि या नितीनकडे कदाचित त्यांचे एवढे पैसे नसतील, तिकडे पैशाचा महापूर आहे, पैशाचा धबधबा आहे. पण या पैशाच्या महापुरामध्ये तुम्ही तुमच्या निष्ठेचा खडक वाहून देणार आहात का पहाडासारखे उभे आहात? किती महापूर येऊ दे, आणि महापूर येतो आणि जातो. आता पैसा यांचा बाहेर येईल. पैसे देऊन मत विकत घेणारी ही औलाद महाराष्ट्राला काय सुख देणार, काय समाधान देणार? आणि पैसे आता देतील आणि सगळीकडे होर्डिंग लागलेत. तुमच्याकडे लागलेत का? काम काय केले? काम भारी लागले, केले काम भारी, लुटले तिजोरी, केले गद्दारी, पुढे लाचारी. काय नाही, घरी म्हणजे गुवाहाटीला पाठवून द्या, गुवाहाटीला द्या पाठवून. या लीनाताईंना सुद्धा सांगतोय की लीनाताई तुम्हाला सुद्धा खास धन्यवाद देतो की अगदी शेवटच्या क्षणी मी यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी सांगितलं की उद्धवजी मी नक्की उमेदवार राहीन, निवडून पण येईन, पण मी ज्या लोकांसाठी लढते, ज्या कामासाठी लढते ती त्यांनी मला लिहूनच दिलेली आहे की सरकार आल्यावरती दुसऱ्याच दिवशी मालमत्ता म्हणजे पनवेलमध्ये मालमत्ता करावर लावलेली 100% शास्ती व्याज माफी करणार. हवंय की नको माफी पनवेलकरांनी ठरवायचंय. लीनाताई ओरडते, लीनाताई भांडते, लीनाताई आंदोलन करते, पण ज्यांच्यासाठी ह्या लीनाताई झगडतायत त्या लोकांना ही मागणी मान्य करून घ्यायची असेल तर लीनाताईंना मत देतील. पुढची सुद्धा जी आहे की सिडको आणि महानगरपालिका दोघांकडून लागलेला डबल टॅक्स माफ करणार. खरं म्हणजे हे खरं आपण कर्जतमध्ये आहोत, पण पनवेलकरांना दाखवा जरा. मी कृपा करून सांगेन चॅनलवाल्यांना की हे पनवेलकरांना पण दाखवा की काय काय आम्ही करणार आहोत. लोढा पलावाला मालमत्ता करत दिलेली सवलत, मग त्यांना सवलत सिडको वसाहतींना पण आपण द्यायला पाहिजे आणि ती दिल्याशिवाय राहणार नाही. कारण यांचे सगळे धनाढ्य, यांना पैसे पुरवणारे हे. त्याच्यानंतर गावठाण हद्दीतील घरांना दिलेली 65% मालमत्ता कर सवलत सिडको वसाहतीच्या 2.5 लाख मालमत्ता करांना सुद्धा देणार, मालमत्तांना सुद्धा देणार. हे याच्यावरती काहीतरी बोला ना. बटेंगे तो कटेंगे, हे तुम्ही बटेंगे, हे तुम्ही बाटलेले आहे. हे गरीब एका बाजूला आणि श्रीमंत एका बाजूला. हे पाप या भाजप आणि त्यांच्या गद्दारीने केलेलं आहे. कसलं बटेंगे आणि कसलं कटेंगे? अरे मी मुख्यमंत्री होतो, कोण कटला गेला इकडे, कोण बाटला गेला इकडे? मी सगळ्यांना घेऊन माझा महाराष्ट्र पुढे घेऊन चाललो होतो. मी कुठेही ना कोरोनाच्या उपचारामध्ये भेदभाव केला, ना विकास कामामध्ये भेदभाव केला. महाराष्ट्रासाठी म्हणजे आपल्यासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी लॉकडाऊन असताना देखील 6.5 लाख कोटींचे सामंजस्य करार उद्योगांचे आपण आपल्या राज्यात आणत होतो. आणि आपल्या सरकारने गद्दारी करून पाडल्यानंतर हे सगळे उद्योग आणि आपल्या महाराष्ट्रातले उद्योग कुठे घेऊन गेले? जा नोकरीला, जा तिकडे, तुम्ही इकडे द्या या गद्दाराला मत आणि जा